ठेवलेला आहे. आता हे यांच्या बोलण्यानुसार खाना पुन्हा उचलायचं मोगम येते. मोगम मध्ये सर परत एक सांगतात साहेब, तुम्ही सांगितलं नाही ते काय सांगतात, हे घर तर नाही घराच्या पुढं पॉईंट आहे. घराच्या पुढं पॉईंट आता हा फिक्स आहे. आता पुढं कोण आहे? ग्रामपंचायत ऐका ना 2 मिनिटं सर. तुम्ही तशीच भूमिका सर तुम्ही सांगा आपले काय घराच्या प्राधिकृत केलेले गट विकास अधिकारी हे सुद्धा एकच मुद्दा मानायचा पॉईंट आहे. घर तर आपल्या हाती आहे मान्य, त्याच्या पुढे जागा आहे. हे जर घर हातीत असेल तर साहेब पुढं ग्रामपंचायत आहे. पण आता ऐका ना, करावं लागलं हाच मुद्दा आहे आमचा. आता याच्यात ट्विस्ट काय आणू नका. आता सगळं क्लिअर आहे. आम्हाला पण क्लिअर राहिला, सगळं क्लिअर आहे साहेब. ऐका ना साहेब, भूमी अभिलेखवाले येत असतील ना, घराच्या पुढे लगेच सांगतील. याच्यामध्ये कारवाई तुमच्या होईल ना, जर तुम्ही अतिक्रमण काढलं तर कारवाई तुमच्या होईल. पोलिसांनी प्रोटेक्शन करायचं ना, तेवढं करा आम्हाला. आणि ते टाळ्या सांगतात म्हणलं बरोबर आहे ना. शाळा व्यवस्थापनावर कारवाई करायचं. तुम्ही सरांनी कॅमेरे सांगितलं इथं पॉईंट आहे आतमध्ये नाही सांगत पवार साहेब सांगत नाही ते चुकीचा विषय होता. पवार साहेब ते काय म्हणतायत नाही, त्याच्या पुढे पॉईंट आहे. नाही सांगत यांच्यावर कारवाई करा. ते सांगतच शाळा नाही. व्यवस्थापन समिती अध्यक्ष संचालक आणि गट शिक्षण अधिकारी यांच्यावर कारवाई करा ना. ते सांगा भूमिका नका बोलू राव साहेब. शूटिंग तसं नसते फक्त प्रोटेक्ट करण्याचं आता फक्त साहेब सांगते. हे 2 मिनिटं थांबा साहेब, तुम्ही सांगा. थांबा 2 अधिकारी काय सांगते भैया तुम्ही फक्त सगळं केलं. भूमी अभिलेखवाले आणले असते तर काहीच विषय नव्हता. ऐका ना सर, ऐका ना, कायदेशीर दृष्ट्या ऐका ना, कायदेशीर दृष्ट्या भूमी अभिलेख सोडून कोणी सांगू शकत नाही. आणि तुम्ही नाही सांगू शकत सर, तुम्ही अडचणीत तुम्ही अडचणीत साहेब सांगते. यांनी मला सांगणार नाही. साहेब जे सांगतात भैया भैया हे बरोबर नाही. अधिकाऱ्यांवर आपण जास्त बोलायचं हे नाही दाखवू शकत. यांना काय अधिकार आहे जागा दाखवायचा? यांना कुणाला अधिकार नाही. तुम्ही अभिलेख दाखवणार. हे बघा आमचे प्रतिनिधी नागोडे नागोडे सरांनी ही जागा सांगितली. नाही सांगितली. की कोंडाळ या ठिकाणी होतं, इथं होतं का तिथं होतं. ऐका आता कोंडाळ नाही, परंतु हे जे घर आहे त्या घराच्या इकडे किंवा इथं असं त्यांनी सांगितलं. ऐका गैर अतिक्रमणात आहे का नागोडे सर? हे आजूबाजू एक मिनिट हे घर अतिक्रमणात आहे का? त्याच्या पुढच्याच बाजूला आहे ते अलीकडे. आमचा माणूस म्हणतो म्हणून तुम्ही सांगायचं. माणूस म्हणतो चला बाजूला चला सगळे. नागोडे सर साहेब
त्यांनी सांगितलेलं आहे स्मरून सांगा ही जागा आहे आम्ही मागं सरतो. चला असं नाही. त्या अधिकाऱ्यांनी कळमकर तुमच्याबद्दल माझ्याकडे तक्रारी आहेत. मी direct उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे तुमचं सगळं हे करणार आहे. तुम्ही दबाव आणताय नागवड्यांवर काय नागवड्यांनी आणि वागेश्वराला स्मरून सांगायचं हीच जागा आहे. मान्य आहे आम्हाला. ते सांगितलं बोलतायत आणि ते लगेच सांगतायत असं नाही. आमची भूमिका त्यांच्या निर्णयानंतरची आहे. हा, त्यांनी निर्णय सांगितलं की हे घर सांगायचं की वागेश्वराला स्मरून हीच जागा आहे. सांगितलं की कुठं होतं इकडे होतं का तिकडे होतं माहित नाही. इथं नाही. अंदाजे जरी सांगितलं तर मग त्यांनी चुकीचं सांगतायत ते. आम्हाला काय देणं घेणं नाही. हे घर त्यांनी सांगितलं हे आपल्याला असं बघायचं काम आहे. चला अशा पद्धतीने हा माणूस आहे ना, दबावाने काही गोष्टी करतोय. थेट सगळ्या तक्रारी होणार मशीन तिकडे चालू झालं ते बेकारी होईल ना. साहेब आता तुम्ही तुमची व्यवस्था आता चालू झाली. मी पण अध्यक्ष सांगतो दळी तर तुम्ही सांगता दळी इकडे.